स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा. जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा. ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्ही प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन. माथा ठेवूनी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागे न एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वार वयवनी महाक्रूर असे. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलवितसे आजी. जाता तया जवई आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्र मस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषनी प्रिय भावे पुनरपि पाठविला आम्हा पाशी. जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधून निघे सायन देव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवई. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होनी गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्रीसी. श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाचिया पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण. काय मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन अथपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणा जवई. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषण देवोनी निरोप देतो वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्त्र. गंगा तीरी असे वासर. श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया. श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विन देखा राहो न शके क्षण एका. संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिती म्हणोनी चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे. सकळ अरिष्टेत गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविते मस्तके. भाक देते तये वेळी.
समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायनदेव वरप्रदानम नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.